तीन गोष्टी सांगत मला. तीन लोक काही राहू शकत. एक डॉक्टर, इंजिनियर आणि वकील. या इतका हुशार आहेत. एकदा तीन सकाळी संध्याकाळी फिरायला राहतात. ते वकील साहेबांनी सांगितलं मी. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर संध्याकाळी तीन फिरायला निघणार. फिरता एक डांगरना माया दिसणार असेल, टरबूजना माया दिसल्यानंतर त्याची इच्छा होईल की एक टरबूज लिहावा. टरबूज लिहिणार आणि पुढे एक आंबाचं झाड काढले जायचं वेळेला कापूत आणि खाऊ कशी सांग. तिन्ही घ्या टरबूज कापा. त्या लग्नात देव वगैरे पागल आहे. त्या तिन्ही हुशार होतात ना. मी पहिलेच सांगत तुमले त्या तिन्ही हुशार होतात. त्या देवले येडा मगाडा लग्नात देव पागल आहे म्हणे काय. अरे म्हणे टरबूजनं जर वेल द्या का एवढंसं वेल आणि एवढंसा वेलले हा एवढं मोठं फळ. त्यापेक्षा आंबाने झाले जर एवढं मोठं फळ लागणार असतं तर तिथलं चांगलं होईल. देवले काही डोकंच नाही म्हणे. देवले काही समजतच नाही. देवनं डोकं काढणार नाही. त्या तिन्ही हुशार मस्तपैकी टरबूज काय रांधतात आणि आंबाने झाड काढायचं बसेल होता. वर ना शेंडावरली जी कैरी तुटणी ती पडली डॉक्टरना डोकावर. आणि डॉक्टरना डोकावर पडल्यानंतर डॉक्टरनी जामच उतरली ना. देवले येडा म्हणतात त्या. डॉक्टरना डोकावर पडली आणि डॉक्टरना डोकावर पडल्यानंतर डॉक्टर बेशुद्ध पडणार. या दोन्ही तीन तर एक शेतकरी होतात. शेतकरी तांब्या भरीचे नाना पाणी त्यानं तोंडोशी पडत आणि मग सांगायला लागणार तो शेतकरी म्हणे डॉक्टर साहेब आता कसं वाटतंय. बरं आहे म्हणे मी तुमचं बोलणं ऐकलं आताच. तुम्ही सांगत होते की देव वेडा आहे. जर या टरबुजाच्या एवढ्याशा वेळेला एवढं मोठं फळ लागतंय त्याच्यापेक्षा आंब्याच्या झाडाला जर टरबूज लागले असते तर. आणि म्हणे मला सांगा डॉक्टर साहेब कैरी ऐवजी टरबूज जर तुम्हाला डोक्यावरून पडतं तर काय होतं. म्हणजे बघा लोक कोले येडा काढतील यांना भरोसा नाही. आणि म्हणून देवाने जे केलेलं आहे ते बरोबरच आहे. अहो डॉक्टर सुद्धा एखाद्या दवाखान्यात जातो मी. डॉक्टर ऑपरेशन करतो. ऑपरेशन केल्यानंतर आपण लगेच तिथे जातो. डॉक्टर साहेब काय म्हणतात आमच्या पेशंटची तब्येत कशी आहे. डॉक्टर काय म्हणतो मी माझे सर्व प्रयोग बरोबर केले. ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे. पण सर्व आता कोणाच्या हातात आहे. देवाच्या हातात आहे. म्हणजे बघा डॉक्टर सुद्धा कोणावर विश्वास ठेवतोय. देवावर. आणि आपण डॉक्टरला वेड म्हणतोय. देवाला वेड म्हणतोय. म्हणून देर आई दुरुस्त आहे. आपण कितीही म्हटलं तरी त्या ठिकाणी देवाशिवाय पर्याय नाही. तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. बर एक दिन ऐसा आएगा कि तुझे कोई बचाने वाला नाही. तो कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही. मग स्वतःला वाचवायचं असेल तर आपल्याला देवा धर्माचं नामस्मरण करावं. बघा आपल्याला माहिती आपण नदी तडीचे लोक आहेत सर. आणि नदी तडीला मासे पकडणारे आपल्या इथे आता पाणी भरपूर आहे. मासे पकडणारा आपण देखील मासा पकडणारा जवळ जाळ फेकस थडीवर फेकस का मधमा फेकस कुठे. ज्यावेळेस तो मधमा जाळ फेकस तेव्हा मोठा मोठा मासा जाळा माटकी जातस. पण ज्या छोटा मासा आहेत त्या छोटा मासा कुठे येतस. कुठे पायजोय. तो जो मासा पकडणार आहेत ना त्यांना पायजोय त्या फिरतस. पण त्या जाळा माटतच नाही. का. जो शरण गेला त्याला मरण नाही. जो देवाच्या शरणी गेला त्याला मरण नाही. देव बरोबर वाचवतो. आणि म्हणून देवाच्या शरणी जा. देवाला शरण जा. देवाला शरण गेले तर तुम्हाला देव बरोबर वाचवेल. अहो जो तारणारा तो आहे मारणारा सुद्धा तोच आहे. आपल्याला माहिती आहे सीतामातेला ज्यावेळेस लंकेत घेऊन गेले सीतामातेला आणायचं होतं.
रावण घेऊन गेला. रावणाकडून सीतामातेला ज्यावेळेस आणायचं होतं, सीतामातेला आणताना ठरलं राम सेतू बांधायचा होता आणि ठरलं रामाने बाण मारायचा, पाणी अडवायचं, सेतू बांधायचा आणि तिकडे जाऊन सीतामातेला आणायचं. समुद्राने सांगितलं देवा असं करता येणार नाही, हा त्याच्यावरचा मार्ग नाही. आणि मग काय करायचं, तुमच्याजवळ नील आणि नाल हे दोन विश्वकर्मांची मुलं आहेत, वानर आहेत, आणि त्यांना एक वरदान मिळालेलं आहे. कारण की लहान असताना खूप अवली होते, लहान मुलं अवलीच असतात, इतके अवली होते कोणाचीही कोणत्याही वस्तू दिसल्या तर ते फेकून द्यायचे पाण्यात. आणि मग एक ऋषींनी त्यांना श्राप दिला होता की यांनी कोणत्याही वस्तू फेकल्या तर त्या पाण्यात तरंगतील. आणि मग त्यांना सांगितलं गेलं की मग आता याच्यावर मार्ग काय, म्हणजे सेतू बांधायचा आहे ना, म्हणजे हो मग सेतू बांधायचा आहे. मग हे जे नील नाल आहे त्यांना त्या ठिकाणी ते काम करतील, त्यांच्याजवळ दगड आणून द्या, ते पाण्यात टाकतील, पाण्यात टाकल्यानंतर ते तरंगतील. ठरलं. त्याच्यावर राम लिहायचं. आधी यांच्याजवळ आणून देत होते. सर्व लाखो वानर एकत्र जमलेत, सर्व दगड आणायला लागले. आता काय झालं, परिस्थिती अशी झाली की बिगारी लाख आणि कामगार दोनच. बिगारी जास्त होऊन घ्या, बिगारी एवढा होतात, लाखो बिगारी होतात त्या दगडात देणारा, आणि मिस्त्री दोनच. मिस्त्री दोनच. आता दोनच लोक, या जर लाखो लोक आणायला लागणार तर काम जमणार होतं का? या दोन लोक जर तेवढा वेळ लावतात तर सीतामाता म्हातारी जाती तरी तिकडे येते नाही. आणि मग ज्यावेळेस ऋषींची ही जी देणगी होती, ते वरदान मिळालेलं होतं, याविषयी सांगितलं त्यांनी. म्हणजे यांच्याजवळ दगड आणून नका देता, तुम्ही असं करा, त्या दगडांवर राम नाव लिहा, आणि राम नाव लिहिल्यानंतर ते पाण्यात तरंगते. मग राम नाव लिहिल्यानंतर पाण्यात टाकून बघितलं, तरंगायला लागलं दगड. नामाची महिमा होती, ती देवाच्या नामाची महिमा होती. मद राम नामे उपजी आवाडे, मद राम नामे उपजी आवडी, मद राम रे उपराय होय, मद राम रे उपकार होय. हे देवाने बघितलं प्रभू रामचंद्रांनी. म्हणजे माझं नाव लिहून जर एवढं होतंय, चला म्हणे आता सकाळी लवकर उठले 4 वाजता, उचलला एक दगड, टाकला पाण्यात टाकला, पण तो दगड गेला खाली. मग ठीक आहे, हा मोठा असेल. दुसरा घेतला, त्याच्यापेक्षा थोडासा लहान, तो टाकला पाण्यात, तोही दगड खाली. अरे बापरे, काय बिरान. तिसरा घेतला, त्याच्यापेक्षा लहान, तो बी खाली. आणि आता आपल्याला कोणी बघत तर नाही. जसं आपण सायकल शिकता पडलो तर पहिले आपण, किंवा आते बी जर मोटरसायकलवरून पडलो, पहिले आपले किती लाग नाही आपण देखत नाही, आपले कोण देखत नाही देखत. आणि तसंच प्रभू रामचंद्रांनी बघितलं, मला कोणी बघितलं तर नाही, कारण की हे लोक दगड टाकत होते राम नाम लिहून, ते सर्व तरंगत होते. अरे पण मी स्वतः राम असून माझ्या नावाचं दगड मी टाकतोय, मीच टाकतोय दगड, नाव लिहिले नाही पण मी टाकतोय, पण ते काही तरंगत नाहीये. मग असं घाबरं होतंय, मला कोणी बघितलं तर नाही. आणि मग रामाने मागे वळून बघितलं तर मागे हनुमंतराय उभेच होते. मागे मग हनुमंतराय उभे, आणि हनुमंतरायांनी बघितलं. हनुमंतरायांना लगेच विचारलं प्रभू रामचंद्रांनी, तुम्ही केव्हा आले? हनुमंतराय म्हणायला लागले, तुम्ही पहिला दगड टाकला ना तेव्हाच.
आणि मग प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायांनी सांगितलं की देवा तुम्ही श्रेष्ठ नाहीये, तुमचं नाम श्रेष्ठ आहे. तुम्ही दगड टाकलेला तरंगू शकत नाही, नामाचा दगड तो तरंगतोय. म्हणून प्रभूचं नाम घ्या, नामस्मरण करा, तो आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. हे संतांनी आपल्याला शिकवलं. संतांनी हे सांगितलं की आपण कसं वागलं पाहिजे. संतांची शिकवणच ही. मुलांना माहिती आहे ते शाळेत जातात, शाळेमध्ये प्रार्थना असते. कोणती प्रार्थना म्हणतात तुम्ही? हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, मानसाने मानसासी मानसा समवागणे. बरोबर आहे ना? हा. पण आज आपण वागतोय का तसं? आपण तर वागत नाहीये. आपण प्रगती नक्की केलेली आहे, देशाने प्रगती केली. आपले रोड सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, प्युअर ब्लॉक बसवले गेले, पण 7 नंतर लोकांना चालता येत नाही. ही शोकांतिका आहे. 7 नंतर चालता येत नाही म्हणजे का अंधार असतो म्हणून नाही, पाय तंगड्या अडकतात. पायात पाय अडकतात त्यांच्या. रस्ते किती चांगले झाले पण चालता येत नसेल, चालेल का? आपण मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून जगावर राज्य केलंय. कोणत्याही देशाच्या कान्याकोपऱ्यात आपण उभे राहून बोलू शकतो, पाहू शकतो. पण शेजाऱ्याशी आपले संबंध सुधारलेत का? आपले शेजाऱ्यांशी संबंध चांगले नाही, जगाचा विचार करतोय आपण. शेजाऱ्याने चांगलं केलं ना, तेही आपल्याला सहन होत नाही. एकदा असं एक जण पेढे वाटायला आला. त्याला म्हटलं का रे बाबा काय झालं या वयात? तो नाही तसं काही नाही म्हणतो, तसं काही नाही, मुकाच असे. त्याला म्हणलं म्हणे काही आमचे शेजारी आहेत ना, त्यांची 50 लाखाची लॉटरी लागली. अरे वा, म्हटलं खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुमच्यासारखा एवढं महान विचारांचा माणूस नाही जगामध्ये. शेजाऱ्याची 50 लाखाची लॉटरी लागली, तुम्ही गावभर पेढे वाटताय. नंतर सनी हो म्हणे, मग लॉटरी त्याला लागली आहे खरं आहे, पण त्याला तिकीटच सापडीत नाही ना, म्हणून पेढा वाटा. म्हणजे बघा आनंद कशा आहे. आपण स्थितप्रज्ञ नाही येत. स्थितप्रज्ञ म्हणतात त्याला दुःखामध्ये दुःख मानणं आणि सुखामध्ये सुख मानणं. आपण लोकांच्या सुखामध्ये दुःख मानतो आणि लोकांच्या दुःखामध्ये सुख मानतो. सुख के सब साथी, सुख में न कोई मेरा तेरा नाम एक साजा तुझार कोई. सुख के सब साथी, सुख में न कोई मेरे राम तेरा नाम एक साजा तुझा ना कोई. छान प्रमाण दिला बाबांनी. सुख के सब साथी. तुमच्याकडे पैसा असेल तर सर्व नाते गोते सर्व जवळ येतील, खिसाखाली सर्व लांब. मग तरी सुद्धा आपण या संसारात का अडकलोय? परमेश्वराचं नामस्मरण का करत नाही? हे संतांची आपल्याला शिकवण. तरी माणूस सुधारायचं नाव घेत नाही. एक सांगतो, देवाच्या चरणी गेले तर आपला उद्धार. राहिला देशाचा विषय. देशासाठी बलिदान देणारे ते सैनिक, त्यांचा विचार करा. आज आपण त्यांचा विचार करतोय का? भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना सोव्हिएत रशियाने एक यान पाठवलं होतं. आहे भारताचे निशाण आम्ही नाही सोडला, भारताचे निशाण आम्ही नाही सोडला, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडला, भारताचे निशाण आम्ही नाही सोडला, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडला, भारताचे निशाण आम्ही नाही सोडला.
स्वातंत्र्याचे निशाण, भारताचं निशाण आम्ही नाही सोडणार. सोव्हिएत रशियाने यान पाठवलं आणि या सोव्हिएत रशियाच्या यान सोबत आपल्या भारतातील एक शास्त्रज्ञ गेलेले होते, राकेश शर्मा. राकेश शर्मा यांमध्ये सोबत होते. इंदिराजींनी फोन लावला, संपर्क साधला. इंदिराजींनी विचारलं की राकेश जी, आप जब ऊपर से देख रहे होंगे तो हमारा भारत कैसा दिखता है. त्यावेळेस फक्त एका शब्दाने राकेशजींनी उत्तर दिलं होतं. राकेशजी म्हणाले की इंदिराजी, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा. पूर्ण विश्वामध्ये आमचा देश हा सर्वात चांगला आहे, सर्वात उत्तम आहे. हे त्या ठिकाणी राकेश शर्मा यांनी ज्यावेळेस इंदिराजींनी सांगितलं त्यावेळेस त्यातून सर्व उत्तर त्यांना मिळालं. दादांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देशासाठी बलिदान देणारे भगतसिंगांना आठवा. अहो, तरुण मुलगा ज्याचं लग्नही झालेलं नव्हतं, तो देशासाठी बलिदान दिलं, त्याने फासावर गेला असता असता. ज्यावेळेस भगतसिंगांना जेलमध्ये डांबलं गेलेलं होतं, त्यांची आई भेटायला येते. भगतसिंगांची आई भेटायला आली आणि भगतसिंगांना विचारलं, बेटा भगत, तेरे क्या अरमान है. भगतसिंगांनी सांगितलं, माँ मेरे क्या अरमान होता है, बस मेरा एक ही अरमान है कि मेरे देश को आज़ादी मिले. बस इतना ही मेरा अरमान है कि मेरा देश आजाद हो. आए ये मेरे वतन के लोगों, आँखों में भर लो पानी. जब हुई है उनकी, जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, आँखों में भर लो पानी. शहीद हुए उनकी, जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी. शहीद हुए उनकी, जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. भारत माता की. आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना आठवा. ज्या ज्या वेळेस आपल्या देशामध्ये संकट आले, देशावर संकट आले, त्यावेळेस त्यांना जबाब आपण दिलेला आहे. नुकतंच आपल्या जम्मू काश्मीरमध्ये जो हमला झाला होता, त्याचं उत्तर आपण दिलं ऑपरेशन सिंदूर म्हणून. या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या 2 भारतातील ज्या महिला आहेत, अधिकारी होत्या, त्यांनी काम चोखपणे बजावलं. काय नाव होतं त्यांचं? सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग, बरोबर आहे ना? बघा, अहो, आमच्या देशातल्या महिला सुद्धा मागे नाही आहेत. आमच्या देशातल्या महिला मागे राहूच शकत नाहीत. अरे, झाशीच्या राणीच्या देशातल्या महिला आहेत. आमच्या देशातल्या महिला काय करू शकत नाही हे सांगा. अहो, 2024 मध्ये सरकार बसणार नाही ही गॅरंटी नव्हती, यांनी बसवून दिलं. 2024 ची निवडणूक झाली, सरकारला गॅरंटी नव्हती, पण फक्त 1500 रुपयामध्ये. आणि आपण म्हणजे मी सोडून, आपण सर्व शिंदेचे पाहुणे, तुम्ही सर्व पाहुणे झालेले आहेत शिंदेचे. शिंदेने आता सांगितलंय दिवाळीपूर्वी तुम्हाला 1500 रुपये पाठवणार आहेत. परवाच फोन आला होता ते. हा, काही काळजी करू नका, आरामात बसा, कीर्तन करा, सर्व व्यवस्थित होईल. देशासाठी बलिदान केलं त्यांना. त्यानंतर धर्माच्या बाबतीत जर म्हटलं तर एक धर्म आहे जो 4 वेळेस त्या फक्त भिंतीकडे बघून, मूर्ती नाही, तिथे जाऊन नमाज पढू शकतो.
आणि आपला मंदिरात जायला लाज वाटते. बरोबर. आपल्याला मंदिरात जायला लाज वाटते. लाज वाटतं. आपण एवढे मोठे झालो का? बरोबर. मंदिरात जा, काही हरकत नाही ना. पण एखाद्याला वाटलं की मला मंदिरात जायचं नाही, पण मनात तर भाव ठेवा, धर्माविषयी आदर ठेवा, धर्माविषयी स्वाभिमानी राहा. अहो, धर्माविषयी स्वाभिमान बाळगणं हे कोणाकडून? संभाजीराजेंकडून शिका. धर्मासाठी बलिदान देणारा माणूस. आपल्याच लोकांना फसवलंय, दुसऱ्यांनी नाही. धर्माचा असेल, देशाचा असेल, कोणताही विषय असतो दे, लोक गाडीवर मागे लिहितात. मला बरेच दिवस समजलंच नव्हतं ते आपलेच गद्दार. विचार करत होतो बरेच वेळेस, खरं आपलेच गद्दार म्हणजे काय अशी नव्हतं. नंतर आता समजायला लागलं की आपलेच गद्दार काय आहेत. हा, आपलेच गद्दार काय. तुम्हीच सांगा बघा, मी तुम्हाला विचारतो, शिवाजी महाराजांना अडचणीत आणणारे कोण होते? परके होते का आपले होते? आपलेच होते. शिवाजी महाराजांना अडचणीत आणणारे आपलेच. संभाजीराजांना अडचणीत आणणारे, गावाचा सप्त्या बंद पाडणारे आपले, मंदिर बांधायला विरोध करणारे आपले. म्हणजे बघा, जिथे जिथे काही असेल ना तिथे अडचणीत आणणारे आपलेच. म्हणजे परकीयांपासून आपल्याला धोका नाही, आपल्याच लोकांपासून. बघा, परमेश्वराने जे निर्मिती केली आहे, अनेक प्राणी निर्माण केले. 4 पायाचे, 2 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 10 पायाचे, 15 पायाचे, 12 पायाचे, 3 पायाचे, अनेक प्राणी निर्माण केले. त्या सर्व प्राण्यांमध्ये सर्व प्राणी आडवे आणि माणूस फक्त उभा आहे. सर्व प्राणी कसे आहेत? आडवे. आणि फक्त माणूस कसा आहे? पण कोणताच आडवा प्राणी चांगल्या कामांमध्ये आडवा येत नाही, उभा प्राणीच आडवा येतो. जिथे जिथे चांगले कामं झाले होणारच ते. साधऱ्यांनी आता हनुमान चालीसा वगैरे मंदिरात घेत आहेत, यांनाही लोक रिकामा येत होत्या. हा, यांनाही लोक नावं ठेवत असते. अहो, हे धार्मिक कार्य आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या गावाचं कौतुक करावंच एवढं कमी आहे, एवढं कौतुक करावंच वाटतं. आज तरुण बिघडत चाललेले, मुलं बिघडत चालले, लहान लहान पोरं 9वी 10वीत जाणारे पोरं एवढे बिघडलेले. पण आपल्या गावातले हे तरुण जर हनुमान चालीसा म्हणताय, देवाची आराधना करताय, तर त्यांच्यासाठी तर तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. पण जर तुम्ही सपोर्ट करत नसाल, त्याचा अर्थ धर्माच्या विरोधात येत तुम्ही. काही करू नका ना, तुम्ही फक्त तुमच्या मुलांना तर पाठवा. ते तुमच्याकडे काही वर्गणी मागतायत, काही पैसे मागतायत, काहीच नाही. अहो, आपल्या मुलांना वळण लावतायत, चांगली शिकवण देतायत. आणि हनुमान चालीसा म्हटल्यानंतर किंवा एखाद्या देवाची आराधना केल्यानंतर मला नाही वाटत काही नुकसान होणार असेल. त्याच्यात होईल का नुकसान? नाही. मग जर नुकसान होणार नसेल तरी आपण पाठवत नसाल, तर आपण धर्माचे विरोधक आहेत असं म्हणायला हरकत नाही. धर्म वाचवायचा असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे काहीच नाही तर घरामध्ये ज्ञानेश्वरी असू द्या, भगवद्गीता असू द्या. तुम्ही म्हणाल भगवद्गीता ज्ञानेश्वरी मध्ये काय फरक आहे? भगवद्गीता या आईचं दूध आहे. भगवद्गीता या आईचं दूध आहे आणि ज्ञानेश्वरी हे गाईचं दूध आहे. दोघं वाचवतात. भगवद्गीता हे आईचं दूध आहे आणि ज्ञानेश्वरी हे गाईचं दूध आहे. दोघं वाचवतात आपल्याला. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे त्या घरातले पोरं कधीच बिघडणार नाही, कधीच वाईट मार्गाला लागणार नाही. किमान आपण आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवली तर कधीच तुमची मुलगी वाईट मार्गाला जाणार नाही, कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही. ते विचारही तिच्या डोक्यात येणार नाही. आणि म्हणून किमान आपण ज्ञानोबा विठोबाची लेकरं आहोत याची जाणीव ठेवा. संस्कृतीचा जर विषय म्हटला तर आज आपली भारतीय संस्कृती कुठे होती आणि कुठे चाललेली. ही आपली शेवटची पिढी आहे, तुमची नामची, की ज्या पिढीतल्या मुलांना काका आणि मावशी भेटते. कारण आज परिस्थिती बदलत चाललेली आहे. हम दो हमारे दो, बाकी सबको छोड़ दो. बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही. फक्त मुलगा आणि मुलगी, मुलीला मावशी नाही आणि मुलाला काका. त्यांचे मुलं ज्यावेळी मोठे होतील त्यांना काका आणि मावशी समजेल का? नाही. तुम्हाला फक्त निबंधातच ते लिहून द्यावं लागेल.
काका कशाला म्हणतात, मावशी कशाला म्हणतात. आणि तुमच्यासाठी सुद्धा सांगतो, बघा तुम्ही बऱ्याच वेळेस लहान मुलांना चुकीच्या सवयी लावतात आणि मोठेपणी त्या कशा त्रासदायक ठरतात. लहानपणी मुलं मोठे झाल्यानंतर बिघडतात. आपण म्हणतो मुलांना दोष देतो, पण मुलांचा दोष नाही, आपलाही दोष असतो त्याच्यामध्ये. मुलगा लहान असतो, बालवाडीत जायला लागला, त्याच्या आधी तो ज्यावेळेस झोक्यातच असतो. तुम्ही झोक्यात असताना आईचं दूध पाजण्याची सवय बंद केली. आपल्याकडे आपल्या ग्रामीण भागामध्ये अजूनही संस्कृती जिवंत आहे. ग्रामीण भागामधली आई अजूनही आहे. पण शहरी भागामध्ये जर बघितलं तर शहरी भागातल्या स्त्रिया त्यांचं फिगर मेंटेन करण्यासाठी त्या बाळांना दूधही पाजत नाही. ती दूध न पाजणारी आई बाटलीतलं दूध पाजते. त्या मुलाला ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये बाटली दिली जाते त्यावेळेस तो बाटलीला आई समजतोय, आईचं स्तन समजतोय आणि त्यातून तो दूध ओढतोय. थोडसा मोठा झाला, बालवाडीत जायला लागला, तुम्ही वॉटर बॅग दिली, बाटली, दुधाची बाटली झाली, आता वॉटर बॅग म्हणजे बाटली झाली. बाटलीची सवय लागली त्याला. थोडसा अजून मोठा झाला, शाळेत जायला लागला तो, त्याला थम्सअपच्या बाटलीची आवड लागली, थम्सअपची बाटली प्यायला लागला. आई आई तुझ्या मूर्ती वाणी साऱ्या जगात उरली नाही. अनमोल जन्म दिला ग बाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग बाई उपकार मिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात उरली नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात उरली नाही. अनमोल जन्म दिला ग बाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग बाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग बाई तुझे उपकार मिटणार नाही. आईचे उपकार फिटणार नाही, त्यात काही दुमत नाही. पण बापालाही विसरता येणार नाही. बापाचे उपकार तेवढेच आहे, फक्त आपल्याला रडणारी आई दिसते, पण तो कष्ट उपसणारा बाप आपल्याला दिसत नाही. उरामंदी माया त्याची काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचे गळा हाकला, जिजू जिजू संसाराचा गळा हाकला. ओठामध्ये आसू तरी मन कणा वागला. तू कधी तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे. कधी उमगणार नाही तुला बाप रे, उमगणार नाही कधी तुला बाप रे. बापाचं ही जी आहे, बाप केव्हा उमगणार आहे? बाप उमगणारच नाही. आईची माया आहेच, त्याचबरोबर बापाचं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे. बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पण सर्वीकडे आपल्याला काय, आईची महिमा मुलांना शाळेत निबंध आईवर लिहायला लावतात. आपल्याला आईचं महत्व माहिती आहे, पण वडील आपल्यासाठी काय करतात ते सुद्धा मुलांना कळू द्या. पण आईंनी काय केलेलं आहे, हे करू नको तुझा बाप मारीन, ते करू नको तुझा बाप मारीन, इथे जाऊ नको तुझा बाप मारीन, मोबाईल हात लावू नको तुझा बाप मारीन. बाप 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 करत त्या पोऱ्याच्या मनामध्ये असं निर्माण होऊन जातं, बापाचा जन्म का मारण्यासाठी झाला आहे. आणि मग तो बापापासून वेगळा होत जातो. बापाच्या विषयी एवढी गैरसमज पसरू नका. मोठे झालेल्या बाया बी तसंच, म्हणजे मुलं मोठे होऊन गेल्यावर तेच सांगतात, बघ अरे तुझ्या बापावर लक्ष ठेव बरं, मी होतो म्हणून त्याचा संसार झाला. हे ज्यावेळेस तुम्ही त्या मुलाला सांगतात, त्याच्या मनामध्ये बापाविषयी द्वेष निर्माण करतायत तुम्ही. एक प्रमाण देतो तुम्हाला. असाच एक मुलगा होता, त्या मुलाला बापाच्या विषयी असं द्वेष निर्माण झालेलं होतं. त्याला कारण की सवय एक होती, 1 BHK घर, 3 रूम होते. तो त्या रूम मधून निघाला का पंखा तसंच चालू राहू द्यायचा, लाईट तसंच चालू राहू द्यायचा, दुसऱ्या रूम मध्ये येऊन जायचा. आणि त्याच्या वडिलांना सवय होती, अरे लाईट बिल एवढं येस रे, तू बंद कर जाय. ते नेहमी नेहमी टोकायचे, पण हा काही लक्ष द्यायचा नाही. हा लक्ष द्यायचा नाही, ते वारंवार टोकायचे. यालाच वाटायचा काय वायवारे म्हातारा बोलत रास, तो लक्ष द्यायचा नाही. एकदा काय झालं, त्याला ही सवय लागली बंद करण्याची.
एकदा एका कंपनीची जाहिरात आलेली होती आणि त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून भरती होणार होती. आणि मग हा मुलगा तिथे शिक्षण झालेलं होतं, तिथे गेला इंटरव्ह्यूसाठी. मोठा हॉल, 100-200 लोक बसलेले, इंटरव्ह्यूला आलेले मुलं. एक जायचा मध्ये, बाहेर यायचा बाहेर जायचा, सर्व चालू. मग याचा नंबर आला, याला असं वाटलं एवढं सर्व परत घ्या, आपला कुठे नंबर लागावे. तो मध्ये गेला. मध्ये गेल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं तुझं सिलेक्शन झालेलं आहे. काहीच विचारलं नाही, तुझं सिलेक्शन झालेलं आहे, हे पत्र अपॉइंटमेंट लेटर, हे तुझं नियुक्तीपत्र. तो म्हणे मी असं काय केलं, मला तुम्ही एक शब्दही विचारला नाही, एक प्रश्नही विचारला नाही, मी कोणतीच उत्तरं दिली नाहीत, आणि तुम्ही माझं सिलेक्शन कसं केलं. ते म्हणे बघ, या ऑफिसच्या चारी बाजूला CCTV कॅमेरे लावलेले आहेत, आणि या CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्ही सर्व बघत होतो. तू ज्यावेळेस ऑफिसच्या आवारात आला, जिना चढत होता. जिना चढत असताना त्या ठिकाणी जिन्यातले लाईट चालूच होते. तू लगेच बटन बंद केला. मध्ये आल्यानंतर तुझं लक्ष गेलं की त्या ठिकाणी पाण्याचं स्टँड होतं, ते पाणी वाया जात होतं, ते नळ बंद केला. इथे आल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या खुर्च्यांजवळ लोक बसले नव्हते तिथे पंखे चालू होते, ट्यूबलाईट चालू होते, ते ट्यूबलाईट आणि पंखे तू बंद केले. आणि जिथे लोक बसलेले होते फक्त तिथे सुरू होतं. हे सर्व तू करत आला, ते आम्ही CCTV कॅमेऱ्यात बघितलं. आम्हाला माणूस असा पाहिजे होता का जो स्वतःच्या कंपनीचा मालक म्हणजे नोकर म्हणून मालक म्हणून काम करेल. तू हे सर्व केलं आणि म्हणून तुझी नियुक्ती झाली. मग त्याला असं वाटलं, त्याला विचारलं की तू कसा शिकला. त्यावेळेस त्याने सांगितलं की माझ्या वडिलांना सवय होती, मी ज्यावेळेस या रूममधून त्या रूममध्ये जायचो, त्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये जायचो, माझे वडील मला नेहमी टोकायचे की पंखा बंद केला का, लाईट बंद केला का. मला त्यावेळेस वाटत होतं की माझा बाप चुकीचा आहे, पण आज मला कळलं की माझा बाप होता म्हणून मला नोकरी लागली. हे बापाचं महत्त्व, हे बापाची शिकवण होती. संस्कृतीसाठी सांगतो बघा, आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव रोवलेलं आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, कोणाचं असूच शकत नाही. आज जरी ते म्हटलं तर पुरुषांच्या संख्येपेक्षा दुप्पटनी संख्या तुमचीच आहे. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आमच्या पुरुष मंडळींना भरपूर कामं असतात, दिवसभरचा थकवा असतो, त्यामध्ये तुमची डोकेदुखी म्हणजे तुम्ही हे आणा ते आणा ते आणा करतात, त्यामुळे बरोबर. आणि मग म्हणून त्यांना असं वाटतं चला आता आराम करू, आणि म्हणून कीर्तन भजन हे नको, ते जिंगणांग चिकनांग तिथे राहिलं तर बरोबर येतात. बरोबर. हां बरोबर आहे ना. हां तिथे बरोबर, तिथे आमचीच गर्दी जास्त असते. पण आज बघा महिलांची गर्दी जास्त आहे. तुमच्यासाठी सांगतो, पुरुषांना जर विचारलं तर त्यांच्या मागे भरपूर टेन्शन आहे, भरपूर ताण आहे, आणि म्हणून त्या अशा कार्यक्रमांना जात. मंदिरावर पाणी टाकायला असेल, कारण की सर्वात स्वस्त देव जर असेल कोणता आहे, महादेव. लगेच पावणारा 1 लोटा जल, सारी समस्या का हल. 1 लोटा जल. खरंच प्रदीप मिश्राजींना मानावं लागेल. प्रदीप मिश्राजींनी कमीत कमी तेवढं तर म्हणजे लोकांना त्या मंदिरापर्यंत जायचं तर रस्ता दाखवला. खरंच पावतो देव, आपले विचार शुद्ध असले पाहिजे. मंदिरावर तुम्ही गेलात, तुम्ही दोघं तिघं बाहेर जर एकत्र गेलात, मंदिरावर गेलात, पाणी टाकलं, पाणी टाकल्यानंतर आहे ना तिथे गप्पा करू नका सुनांच्या. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना,
बघा, हे आपल्या परिसराचं वैभव आहे. अहो एवढं सोपं नाही आहे वेळेवर आठवणं. हे खरोखर आपल्या परिसराचं वैभव आहे आणि म्हणून खरोखर अभिमान वाटतो बाबा. एक छान प्रमाण दिलं तुम्ही. आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. मंदिरावर पाणी टाकायचा जरी विषय असेल तरी तुम्हीच पुढे आहेत. पण तिथे गेल्यानंतर कोणाचे उणे दुणे काढू नका. शुद्ध भाव ठेवा. शुद्ध भाव ठेवला नक्की देव पावेल. पण आपण काय करतो, आता इथून उठले जाता जाताच याने भोरा शिंते आणि भोरत शिंते आणि भोरगा असं हे सर्व विषय बंद करा. हा, कोणाविषयी काही बोलू नका, वाईट भावना ठेवू नका, म्हणजे देव आपल्याला नक्की पावेल. मी तुम्हाला सांगत होतो की आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या. राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकेला गेल्या आणि अमेरिकेला गेल्यानंतर तिथले जे राष्ट्राध्यक्ष ते त्यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस ते गेल्या त्या कार्यालयात, राष्ट्राध्यक्ष समोर उभे असताना त्यांनी हात पुढे केला. प्रतिभाताई त्यांचं ब्लाऊज इथपर्यंत, कधी डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. राष्ट्रपती आपल्या तर बचत गटने अध्यक्ष होईल बे बाई, पदर कोशीचं पिरस. म्हणजे बघा, राष्ट्रपती झालेली महिला डोक्यावरचा पदर पडू देत नाही. आणि आता तर पुढची पिढी पदरचं राहणारच नाही, कारण की सर्व पंजाबी ड्रेसवाल्या पोरी आहेत. हा, आणि पंजाबी ड्रेस आणि पदरचा लांब संबंध नाही. ही संस्कृती आपली भारतीय संस्कृती एवढी महान आहे की विदेशातले लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि आपले फक्त झाडं पाहण्यासाठी विदेशात जातात. मग आपल्या संस्कृतीचं संवर्धन करा, जतन करा. आणि आजच्या युवकांसाठी शेवटी एवढंच सांगेल की आजच्या युवकांनी खरंच 3 गोष्टींपासून लांब राहा. 3 यम आहेत ते. 3 यम, त्या 3 यम पासून जर तरुण लांब राहिले तर नक्की त्यांचा फायदा आहे. एक, मोटरसायकल, मोबाईल आणि मनी. 3 यम आहे. हे 3 यम कुठे घेऊन जातील काही भरोसा नाही. मागील काही दिवसामध्ये मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी आपल्या इथले 2 तरुण अपघातात वारलेत. गाडी हळू चालवा. ज्या पद्धतीने आपल्या जर काही दुर्घटना घडली तर आपल्या मागे आपला परिवार उघड्यावर येणार याची जर जाणीव तरुणांनी ठेवली गाडी चालवताना, ती एक जाणीव ठेवा. मोबाईल, आज जेवढे आपण वाईट गोष्टी बघतोय किंवा समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी घडतायत त्या सर्व मोबाईलमुळे झालेल्या आहेत. मोबाईल जेवढा चांगला आहे ना तेवढा वाईट बी आहे. पण लोक चांगलं न घेता वाईट जास्त घेत आहेत. शाळेत जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलांकडे मोजकेच पैसे द्या. मनी, पैसा जास्त असला तर व्यसनाधीन तिकडे जास्त जाण्याची शक्यता आहे. आज आपण पुड्यांचा जर विषय घेतला, तंबाखूचा जर विषय घेतला तर तंबाखू ज्या ठिकाणी पिकते ना तिथले कोणतेच जनावर खात नाही. ज्या ठिकाणी तंबाखूचा मळा असतो त्याला कंपाऊंड सुद्धा करावं लागत नाही. जे मी काही माझ्या मनाच्या गोष्टी सांगत नाहीये, अहवालानुसार सांगतो. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गरज पडत नाही आणि ते आपण खातो. तंबाखू खाणाऱ्याला एकदा असं सहज विचारलं, तंबाखू असं तर विचारलं, म्हटलं असं काय असतं नेमकं? तो नाही, काही नाही, याचा अर्थ असा होतो की मी वचन देतो बायकोल सोडली सोबत तू सोडवू बायकोल सोडली सोबत तू सोडवू नाही. म्हणजे बघा एवढे व्यसनाधीन झालेले आहेत लोक. टोबॅको नाव म्हणजे त्या ठिकाणी निकोटीन नावाचा एक घटक आहे त्या तंबाखूमध्ये. त्याच्यावर पुढीवर लिहिलेलं असतं इंजुरियस टू हेल्थ, आरोग्यास घातक आहे, कॅन्सर होतो. तो वाचणारा बी खातो, न वाचणारा बी खातो. एवढी व्यसनाधीनता आणि तरुण मुलांमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणून व्यसनाधीनतेपासून जर आपण वाचलो तर आपलं जीवन सुखकर होईल. राहिला औषधीचा विषय, बाटलीचा, त्याचेही प्रमाण खूप वाढलेलं आहे. पूर्वीच्या काळी आपल्यापेक्षा खरंच जनावरं चांगले तेव्हा ना, असं कसं
त्यालाही प्रमाण देतो महाराज. जनावरं कशी चांगली आहेत. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस राजे होते ना, ज्यावेळेस ते युद्धासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे आणि ज्या ठिकाणी त्यांना तळ ठोकायचा आहे, थांबायचंय मुक्कामी, त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गाढव असायचं. गाढव कोण असायचं? गाढव. आणि गाढव सोबत असताना त्या ठिकाणी जवळपास जर तळ असेल तर त्या तळ्याजवळ त्या गाढवाला घेऊन जायचे. आणि जर गाढवाने पाणी पिला तर ते माणसांना पिण्यास योग्य आहे असं मानलं जायचं. जर ते गाढवाने पाणी पिला त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा. कारण गाढव गढूळ पाणी पित नाही. गाढव गढूळ पाणी पित नाही. समाजातले किती गाढव आहेत गढूळ पाणी पिणारे? हाय हरिनाम विसरली गाढव कुंभाराची झाली. 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 गाढव कुंभाराची झाली. गाढव कुंभाराची झाली. हरिनाम विसरली गाढव कुंभाराची झाली. हरिनाम विसरली गाढव कुंभाराची झाली. हरिनाम विसरले गाढव कुंभाराचे झाले. हरिनाम विसरले गाढव कुंभाराचे झाले. महाराज त्यासाठीच कीर्तन आहे. हे जे समाजामध्ये जे विखुरलेले लोक आहेत, जे वाईट मार्गाला गेलेले आहेत, त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठीच समाजामध्ये कीर्तनाचं आयोजन केलं जातं. सप्ताहाचं आयोजन त्यासाठीच केलं जातं. शेवटी हे कीर्तन तुम्ही काय बोध घ्यायचा हे तुमच्या हातात असतं. अभंगाचं पहिल्या चरणाकडे आपण जाऊया. अभंगाचं पहिलं चरण. सुंदर ते जान उभा विटेवरी करकाटे वरी घेऊनिया. सुंदर ते जान उभा विटेवरी करकाटे वरी घेऊनिया. सुंदर ते जान उभे विटेवरी करकाटे वरी घेऊनिया. सुंदर ते जान उभे विटेवरी करकाटे वरी घेऊनिया. तुझी हार गळा काटे पितांबर. तुझी हार गळा काटे पितांबर. हारगडा काजे पितांबर. तुळशी हारगडा काजे पितांबर. तुळशी हारगडा काजे पितांबर. तुळशी हारगडा काजे पितांबर. संत तुकोबाराय पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. बघा महाराज, हा जो अभंग आहे संत तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग. या 4 चरणांच्या अभंगामध्ये पहिले जे 3 चरण आहेत त्या 3 चरणांमध्ये
तुकोबरायांचं वस्तुनिष्ठ वर्णन केलं. आणि चौथं जे चरण आहे त्या चौथ्या चरणामध्ये त्यांच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे, पण नाव मात्र कुठेच घेतलेलं नाही. नीतिशास्त्र असं म्हणतं की ज्याचा आपण आदर करतो त्याचं नाव कुठे घ्यायचं नसतं. आणि म्हणून आजही आपल्या समाजामध्ये ग्रामीण भागातल्या महिला, विशेषतः खेड्यागावातल्या महिला कधीच आपल्या मुखातून पतीचं नाव घेत नाही. पण ज्या शिकलेल्या महिला आहेत त्या शहरी भागात बघा तुम्ही डायरेक्ट नाव धरून बोलतात, कारण त्यांना आदर नाही. म्हणून मी आधीच बोललो होतो की खेड्यागावामध्ये आजही संस्कृती जिवंत आहे. पहिल्या 3 चरणामध्ये स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेस ते लक्षावर केंद्रित असतं त्याला म्हणतात स्वरूप. तटस्थ लक्षण त्याला म्हणतात. आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला वर्णनात सांगितलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या, हे वर्णन करताना लगेच तुमच्या समोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती येईल. बरोबर आहे ना? कोणाची मूर्ती? कोणाची? विठ्ठलाची, पांडुरंगाची. विठ्ठल म्हणजे अरे आपल्या गावाला काही ग्रामपंचायत सदस्य नाही आहेत त्या. हा, परमपिता पांडुरंगाची म्हणा. विठ्ठल म्हणजे काय तुला गावातलं विठ्ठल आपल्या ग्रामपंचायत सदस्य आहे का? हा, देवाचं नाव. माऊली तू मावली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू मावली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीचा मूर्ती विठ्ठलाची. पहिल्या चरणामध्ये संत तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. विटेवर उभा आहे देव. कसा उभा आहे? कर कटेवरी. कर म्हणजे हात. हात कुठे? कटेवर. कटेवर म्हणजे कमरेवर. आता कमरेवर हात ठेवून देव का उभा आहे? सुंदर ते ध्यान. ध्यान कसं आहे? सुंदर आहे. आता मला सांगा, तुकोबाराय चुकीचे आहेत का तुम्ही का मी मला माहित नाही. अहो सुंदर कोणाला म्हणतो आपण? एखाद्या काळ्या कुटका माणसाला सुंदर म्हणतो का? सुंदर म्हणतो? मग पंढरपूरचे परमपिता पांडुरंग ज्यांना आपण म्हणतो, तुकोबारायांनी त्यांच्या चरणामध्ये त्यांना सुंदर म्हटलेलं आहे. पण काळ्या माणसाला सुंदर म्हटलं जात नाही. मी या गटात बसत नाही, मला हे मान्य नाही. तुम्हाला काय वाटतं सांगा. बरोबर. तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही सांगा, सिद्ध करून दाखवा. एखाद्या काळ्या माणसाला तुम्ही सुंदर म्हणाल का? बरोबर नाही. आज तरुण मुलं ज्यावेळेस लग्नासाठी मुलगी पाहायला जातात, एखादी काळी मुलगी असेल तिला लगेच नकार दिला जातो. एकदा असंच झालं महाराज. एक तरुण त्याचे वडील मुलगी पाहायला गेलेले होते. मुलगी बघून आले, कुठे जमत नव्हतं. फोटो आणला, मुलगा गेलेला नव्हता. फोटो आणला फक्त आणि मुलाला दाखवलं, हे बघ मी सर्व पक्क घरी आले आणि तुला आहो म्हणणे. पूर्वीचे लोक विचारत नव्हते करायचंय की नाही, डायरेक्ट सांगायचे करावं लागेल. आणि तेव्हा मुलं ऐकत बी होते.